तर मंडळी, ही आहे उन्हाळा स्पेशल अशी कैरीची चमचमीत स्वादिष्ट अशी चटणी, की जी तोंडाला चव आणणारी आणि अशी तयार करून ठेवायची आणि पाहिजे तेव्हा आपल्या ताटामध्ये घेऊन आपल्या तोंडाची चव वाढवायची आणि आपलं आरोग्य जे आहे ते एक पोळीऐवजी 2 पोळी खाऊन आपलं आरोग्य सुदृढ ठेवायचं. नमस्कार मंडळी, माझे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज बनवूया आपण कैरीची छान अशी चटणी, जे की सगळ्यांना लहान मोठ्या असेल सगळ्यांना आवडेल. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि ते आपण बघूया. थोडे मेथीचे दाणे घेतलेले आहे, एक एक चम्मच सोप आहे, 1 चम्मच धने आहे, जिरा आहे 1 चम्मच, नंतर हे काश्मीरी लाल तिखट आहे रंग येण्याकरता. एकच मिरची घेतली आहे मी. तुम्ही इथे 2 मिरचीचं प्रमाणसुद्धा आपण आपल्यानुसार ठेवायचं. घरामध्ये जर लहान मुलं वगैरे असेल तर त्यानुसार पाहून आपण करायचं. आणि हे थोडी मी काळी मिरी घेतलेली आहे, लवंग आहे 3-4, नंतर हे साधं मीठ आहे आणि हे काळं नमक आहे आणि थोडा आहे हिंग आणि हा 1 वाटी गूळ. हे बघा, अशा ह्या कैऱ्या आहे, 6 कैऱ्या घेतलेल्या आहे मी आणि ह्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे. याचा ह्या देठाकडील भाग जो आहे तो असा काढून टाकायचा, कारण की त्यामध्ये तेल असते आणि ते आपल्याला घ्यायचं नसते. आणि याप्रमाणे ही याचे पूर्ण पाठ काढून घ्यायचे आहे. तर हे आणि ही कैरी कडक अशी कैरी आहे, या ठिकाणी नरम कैरी आपल्याला घ्यायचीच नाही आहे आणि ही कच्ची कैरी आहे. तर याप्रमाणे हे मी पाट काढून घेते आहे. सध्या उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये कैरी आणि त्यासोबत जे आपण साहित्य टाकतो ते आपल्या आरोग्याला खूप आवश्यक असते आणि म्हणून हे प्रकार आपण उन्हाळ्यामध्ये खायचे असतात. हे बघा, बोलता बोलता माझ्या कैरीचे पूर्ण साल असे काढून झालेले आहे. आता त्याचप्रमाणे मी पूर्ण कैरीचे असे साल काढून घेतले. आता याचे मला तुकडे करायचे आहे बारीक बारीक. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता, पण मी या पद्धतीनं करत आहे. बारीक तुकडे करून याला मी चॉपरच्या सहाय्याने असे बारीक करून घेणार आहे. तर हे बघा, तर मला तर या विळीनंच छान येतं, त्यामुळे मी याच विळीने पूर्ण असे त्याचे तुकडे बारीक करून घेतले. आता यामधील जे आपली घुळी जे निघणार आहे बारीक केल्यानंतरची, ते सुद्धा मी अजिबात वाया जाऊ देणार नाही आहे, कारण की याची सुद्धा मी संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी अशी कढी करणार आहे. त्याला गुळकढी म्हणतात आमच्याकडे, ती पण छान होते. तर या प्रमाणे आता हे मी पूर्णपणे आपलं झालेलं आहे तुकडे करून आणि ह्या घुळीसुद्धा मी छान ठेवून संध्याकाळी याचा उपयोग घेणार आहे. हे बघा, चिरून घेतल्यानंतर सुद्धा या कैरीला असं आपल्या कैरीचा जो मगज असतो तो याला असा शिल्लक राहतो, म्हणूनच हे आपल्याला आणखी सुद्धा याचा उपयोग घेता येते. तर असो, आता ह्या फोडीसुद्धा मी याप्रमाणे अशा बारीक करून घेते आहे. तर या ठिकाणी तुम्ही मिक्सरमधून सुद्धा या करता येतात, फक्त मिक्सर प्लस मोडमध्ये करत याप्रमाणे एकदम फिरवत न करता असं करून घ्यायचं. तर हे बघा, इथे मी 2 टप्प्यामध्ये हे मी आता पूर्ण असं अगदी बारीक करून घेतलेलं आहे. ही कैरी आंबट प्रकारची अशी ही कैरी आहे. आता याचे 1 वाटी असा गर याचा तयार झालेला आहे आणि 1 वाटी गरामुळे मी आता इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर या ठिकाणी गूळ आणि साखरसुद्धा घेता येतं किंवा पूर्ण साखर पण आपण घेऊ शकतो. तर गुळामध्ये त्याची चव आणखीच चविष्ट होते, म्हणून मी इथे आता गूळ घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, 1 वाटी गर हा आहे आणि तेवढंच आम्ही गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण मी एवढं घेण्याचं कारण म्हणजे कैरी आंबट आहे. आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. तर यामध्ये जाईल सुरुवातीला मीठ. दोन्ही प्रकारचे मीठ मी यामध्ये टाकून घेते आहे, काळं मीठ आणि साधं मीठ. आणि याला असं मिसळून घ्यायचं आणि बाजूला मी थोड्या वेळासाठी इथे ठेवून देते आहे, कारण की याला तोपर्यंत मिठामुळं पाणी सुटतं. ही चटणी करताना यामध्ये अजिबात पाण्याचा, तेलाचा आपण इथे वापर केलेला नाही आहे, त्यामुळे म्हणूनच ही अशी चटणी जी आहे ही जास्त दिवस अशी टिकते.
आता गॅसवर कढई ठेवली आहे, कढई पण गरम झाली. आता त्यामध्ये जाईल आता आपण जे काढून घेतलेले साहित्य, जसे की एक वाटी एक छोटा चम्मच जिरा आहे, छोटा चम्मच धने आहे, छोटा चम्मच सोप आहे, अर्धा चम्मच मेथीदाणा आहे, 4 फक्त इथे मी लवंगा घेतली आहे छोट्या साईजच्या, एक मिरची घेतलेली आहे आणि काळी मिरी. आता हे सगळं आपल्याला थोडं हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. आणि हे जे जिन्नस आहे हे आपल्या आरोग्याला खूप असे फायदेशीर आहे आणि म्हणूनच हा आपल्या आहारात त्याचा आपण समावेश केला पाहिजे. तर हे बघा, हे आता छान असं झालेलं आहे भाजून. आता त्याला हलकंसं असं दरदरं असं मिक्सरमधून बारीक करून घेऊया. छान असा सुगंध येत आहे आणि आता हे थंड पण झालेलं आहे. तर हे मिक्सरचं छोटं भांडं आहे, या छोट्या भांड्यामधूनच हे बारीक करायचं, त्याच भांड्यातून हे छान होतं. तर याप्रमाणे हे असं बारीक थोडं झालेलं आहे तयार. हे एवढे साहित्य टाकल्यामुळेच आपल्या ते जी चटणी तयार होणार आहे ते अगदी चटपटीत अशी आणि खूप तोंडाला चव देणारी अशी ही चटणी आहे. त्यामुळे एवढे पदार्थामुळे त्याला नक्कीच आता छान अशी चव येणार आहे. तर आता हे झालेलं आहे असं रवाळदार तयार. आता हे बाजूला ठेवलेलं आपण जे गूळ आणि कैरी याला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता. तर आता हे आपण गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवून याला मिसळून घेतलं आणि थोडं याला शिजून घ्यायचं आहे, एक थोडी चकाकी येईपर्यंत असं. तर यावर मी आता 5 मिनटं असं गॅसवर ठेवून देते आहे. हळूहळू यामधला जो गूळ होता तो गुळाचं आता पाणी होत आहे. एकदम पॉवर माझी कमी आहे, इथे मी फुल पॉवर केलेली नाही आहे. फुल पॉवर केल्यामुळं काय होतं, त्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे, त्याचा पाक होऊ शकतो, म्हणून कमीच पॉवरमध्ये हे शिजवून घ्यायचं. तर अशावेळी मी आता याला शिजण्याकरता थोडं एक वाफ येऊ देणार आहे. वाफ येऊन झाली की त्याला शिजणेपणा त्याचा झाला की त्यामध्ये मग आपण थोडं साहित्य जे काढून ठेवलेलं आहे ते टाकूया. हे बघा, रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि त्याला एक प्रकारची अशी चकाकी आलेली आहे, शिजण्याची ज्याला म्हणतो ते. तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपण जे बारीक केलेले साहित्य मिक्सरमधून केलेलं. तर आता यामध्ये सुरुवातीला तर आपण मीठ टाकून घेतलेलंच आहे. आता यामध्ये आपला जाईल हिंग आणि तिखट, जे की हे काश्मीरी लाल तिखट आहे. खूप तिखट नाही आहे पण तिखट आहे, पण खूप तिखट नाही आहे आणि याला कलरसुद्धा छान येतो. आणि तसं एक मिरची पण खूप तिखट होती, त्यामुळे मी एकच मिरची घेतलेली होती. आणि हे साहित्य पण बारीक केलेलं साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला आता पूर्ण मिसळून यालासुद्धा थोडी एक वाफ येऊ देऊया, म्हणजे शिजून घेऊया. तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये कैरीचे बरेचसे प्रकार केले जातात, त्यातलाच हा एक प्रकार. आणि अगदी एक वेळा करा आणि 6 महिनेसुद्धा हा राहू शकतो. परंतु 6 महिन्याच्या आतमध्येच हा इतका चविष्ट होतो ना की 6 महिन्याच्या आतमध्येच तो संपून जातो. आणि लहान मुलाला कधीकधी आपल्याकडे भाजी वगैरे नसली की पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत अतिशय सुंदर असा हा एक चटणी आहे. तुम्ही पण अवश्य करून बघा, खूप छान होते. आणि मुद्दामच मी हा मोठा आज व्हिडिओ केलेला आहे की सविस्तर माहिती ही समजायला हवी याकरता. चटणी आता छान तयार झालेली आहे. यामधलं जे गुळानं सुद्धा पाणी त्याचं आटून घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा, पाणी नाही की तेल नाही, अशी ही स्वादिष्ट अशी चविष्ट आणि चटकदार चटणी तयार झाली आहे. आता हे एका काचेच्या भांड्यामध्ये अशी छान काढून ठेवायची आणि पाहिजे तेव्हा आपण घेऊन त्याचा खाण्यामध्ये उपयोग घ्यायचा आणि तंदुरुस्त राहायचं. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.